हाय गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. वेलकम बॅक नाही, कारण हा व्लॉग नवीन चॅनलवर येणार आहे. जे मी नवीन चॅनल ओपन करणार आहे. आता म्हणतील किती चॅनल ओपन करतेस, बट यूट्यूबचं कसं आहे, त्याला डेली व्हिडिओज पोस्ट करावे लागतात. हा व्हिडिओ पण मी बनवणार आहे. जर माझं ठरलं की मी कंटिन्यू व्हिडिओ पोस्ट करेल, त्यानंतरच अपलोड करेल. मी त्यावर शूट करून ठेवलं तर काय जाते, कारण आज आम्ही चाललो शेतात. कोणाचं शेत आहे हे? पप्पाच्या मामाचं, मम्मीच्या मामाचं. ओके, माझ्या मम्मीच्या मामाचं शेत आहे. आणि मी आले माझ्या आजोळाला. आजोळ म्हणजे मामाचं गाव. ॲक्च्युली हे गाव ना माझं पण आजोळ आहे आणि माझ्या मम्मीचं पण आजोळ आहे. कारण माझा पण मामा इथंच राहतो, माझ्या मम्मीचा पण मामा इथंच राहतो, पण त्यांचे घर वेगवेगळे आहेत, एकच नाही. सो त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू करा, दाखवते. कारण आज वेळ आमोशा आहे. जे मराठी लोक आहेत त्यांना माहिती असेल, आज शेतात जेवण वगैरे बनवतात आणि जेवण शेतातच करतात. ठीक आहे, तर मी तुम्हाला दाखवते. बाकीचे पुढे गेलेत आणि मी आणि माझी बहीण आहे, आम्ही दोघीच मागं आहे. ठीक आहे, ही शाळा आहे गाईस, दिसते काय तुम्हाला? दिस इज शाळा, स्कूल. ओके, सगळीजण पुढे गेलेत, आम्ही दोघीच मागं आहोत. चला व्हिडिओ कंटिन्यू करा, पुढे गेल्यास दाखवते. ओके, तर तुम्हाला दिसत आहेत ही सगळी, हे बघा, सगळ्यांनी काहीतर घेतले हातात, फक्त मला आणि माझ्या मम्मींनाच दिलं नाही. का तर काय माहीत का नाही दिलं, त्यांना भरोसा नसेल आमच्यावर, वाटेल त्यांना काहीतरी सांगताल भेटतात म्हणून. चला शेतामध्ये बोर, अजून काय ग, चिंचा, बोर आणि चिंचा पण आहे, ते पण दाखवते जर मला भेटलं बघायला तर. ओके, खाऊया. तसं पण आपल्या शहरात, सिटीमध्ये असलं काही मिळत नाही आपल्याला खायला प्यायला. गावी आलं तर सगळं एन्जॉय करायचं. चला ते पण दाखवते मी तुम्हाला नंतर. ओके, सो गाईज, मी आता बोर खाणार आहे. चला, सर्दी खोकला तर होत राहतोय, ती आपली रोजचीच बिमारी आहे. थोडे आंबट आहेत, बट ठीक आहे. फुकट मला भेटला खायचं, त्याला काय एवढं. आम्ही बोरं खात बसलोय, डब्बा इथंच आहे. पुढं जे गेल्यात ते आमच्या नावाने बोंबलून आहेत म्हणजे झालं. दिसत आहेत का तुम्हाला? तुम्हाला तर काय दिसत नाही, तुम्हाला काय दिसतं का नाही, कारण इथं खूप म्हणजे अंधारून सगळंच आहे. गाय शेत बघा, काहीतरी फायदा झाला यार माझ्या चप्पलचा. मी हिल घालून नाही आली, हे घालून आले. प्राऊड ऑफ यू अंकिता. ए कुठं रोडच नाही. ओके काय जाता, आम्ही उसातनं चाललोय. लाईक सिरियसली गेलीस पण थांब तरी. सब क्या देखना पड़ रहा है, अच्छा है मैं अंधा हूँ. हे बघा गाईज, हे आहे आपलं शेत, म्हणजे मम्मीच्या मामाचं, बाबाचंच म्हणत होते. मम्मीच्या बाबाचं पण शेत असावं, मला माहीत नाही आहे का नाही. इथं नाही आहे, पण हे सगळं शेत ओके. चला आता पूजा करायला. कशी काढायची शेती, कसं काढायचं नंतर सोडून वाळल्यावर. हरभऱ्याला लागलेस का खायला खायला? आता तर पेरले, महिनाभर लागते.
अगं, असं लॉक केलं तरी ते घरी संकेत काढू देतो मला काय का करते ती पूजा? ह्याची शेताची? त्या धुंदळ्याची सगळ्याची झाली आता. मातीची है की बाबा? आपल्या धरतीची, आपल्या मायेची. परत मारत मम्मी, परत परत. धरती मेरी माय. सिरियस टॉपिक गाईज. दाताचं कुठं घ्यायचं? मामा बादची दाताचा विषय बोलताना राजू आला गाईज. आपला राजू. थोडा थोडा कोको. दीदी बस खाली दीदी. दे मी करते. पण लावू काय? दाणं बस तुला लावू दे. त्या दोघांना लावायचं. दाणं बस. येळवसाची पूजा. अरे ह्याला पण लावा की कोणतर. येळवस एवढ्यासाठी काय? येळ बसची पूजा. पूजा जिकडं तिकडं माहित नाही त्याला वाटतं अरे काय नारळ फोडा. बघा गाईज, मी खोटं बोलत ना. मी याला राजू म्हणले. त्याची स्टाईल बघा थांबायची. पूजा गाईज. तुम्हाला आता मी विहीर दाखवते. कम विथ मी. ठीक आहे. हा? मोहरी. ओके गाईज, चला आपण विहीर बघूया. गाईज, जेवण सुरू आहे. ते जेवण जेवतच नाही तर एवढं लवकर. बरं बसा, मी अर्धी चपाती खा नंतर घे. हा माझा मामा आहे. हे बघा, हा माझा मामा. हे सरक ना बाजूला. आणि हे माझ्या मम्मीचे मामा. दोघं बहीण भाऊ. दिसना झाले तर अंधार आहे त्यामुळं. ते नंतर जेवणार आहे ना. दस्त्यावर बसत नको. दस्त्याला बसायला सगळं ठीक आहे, पण माझी मम्मी त्यालाच लावून वाढता. वाढ दे किती ते इकडे हे वरण ते भात देते ते ना आल्याचे जेवण आम्हाला ते थांब म्हणते ना. अनगा अंडगा 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 काय नाव आहेत ग यांची गावाचे? गावाचे नाव आहे ते. टाइम लागतो काय भजी. भजीचा म्हणजे कशाची असते ती? त्याच्यामध्ये राहते भूक जाईना. आता थोडासा गोड भात. बघ तरी हा, चव चव. चेहरा दिसतो. काय रे? ते वरून भाजी झाले बा. मामा उन्हातच बसली. तूप टाकू तुला? ते एवढं जेवायला तेच बघून मला आश्चर्य व्हायले. मटा मटा एक गोड मट्टा कुठं आहे? मट्टा मला पाहिजे. किल्यावर बघूया.
मला लग्न होतं एवढा मठ्ठा पिला होता लोकांनी एक पोरग मठ्याच्या ड्रम मध्येच पडलं होतं. ए हसा की रे सगळ्या नोटला नाही भजी सोबत लय भारी लागते. काढायची का वगैरे? कसं आहे हाय मग मला दुसऱ्या ग्लास मध्ये द्या प्यायला येतो. पिणार आहेस ना पिला मठ्ठा. या गाईज मठ्ठा प्यायला जेवायचं राहू द्या मठ्ठा तरी प्या. तू उगा धडपड करू नकोस पडशील बिडशील ढेकळामध्ये. या गाईज मठ्ठा प्यायला एवढी होती दवाखान्यात नेलो इंजेक्शन भेट होती. छान आहे काय एवढी होती तिला बरं वाटणार दवाखान्यात नेलो मामू मला इंजेक्शन जमणार म्हणून रडू आले चांगलं लागायला का नाही रडू आली. एवढा डिग्री सारखी लावतं एवढा हा भाकर करायचं का बर माय काम करीत नव्हते. बघा तूप प्रेमी खात बसल्या तूप. हात धुवाय ती भात द्यायचा हे आणि भूक लागली हे एवढं जेवायला कस काय आज पण. जेवत नाही. हे बघा तूप प्रेमी हिला कोण मला एवढं कोण जीव लावत नाही तेवढं लावते. जरा आम्हाला बी लावत जा की मग तू. नाही लहानपणापासून लावलं. वारी धुंडू माय आवारी नाही सॉरी आवर. पुन्हा माणसं आल्यास वाढायला ही माझी आजी आहे गाईज जे आता सगळ्यात उशिरा. खर तर अशा ठिकाणी सगळ्यात आधी अशा माणसांनी यायला पाहिजे. पण हिला सगळ्याला बाथरूम मध्ये पाठवू 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 हिला जागा दिली नाही बाथरूम मध्ये घुसायला. सगळ्यात उशिरा येईल या. आता आले की हिचं बघायचं मला काहीच बोलू देत नाही. गाईज आपली माय आलेली आहे. ही माझी आजी आहे बघा. हिची मम्मी आहे ही. या गाईज जेवायला एवढं सगळं जेवायला आहे. किती व्हिडिओ काढा हिची काढाली काढून घ्यायला आपला काढून तर तुझ्यासाठी काय तर आणलं काय मातीचा ढेकूळ देशील. हे बघा बहिणीनं आणले हरभऱ्याची भाजी. ब्लॉग शूट करायला एक पूल हे घे मी 1 रुपयाचं तरी दिलंय तुला त्या लेकरांना दिले तर तिला दे. हे बघा गाईज ही आमची फॅमिली आहे. आणि ह्या असं थांबलेला काढते असं टाकतेस ब्लॉग मध्ये. मला तुला कोण म्हणलं मी ब्लॉग शूट करायला. इज्जत घालते. तुला जसं माझा पत्ता लागतो तसा तुझा मला पत्ता लागतो. तू पण ब्लॉग शूट करालतीस हा मग कधी बसणं. मी 4 महिने झाले. खरं युट्यूबला मला दिसत नाही तुझे ब्लॉग. मग किती भारी असं. खरं मी अजून टाकला नाहीये. मी नवीन चॅनल करणार आहे. तू 3 महिने झाले ब्लॉग नाही टाकला. तू काउंट पण करतीस. मग छान छान. चला कोण तर लक्ष देते गाईज माझ्यावर. लाईक शेअर सबस्क्राईब. परत परत
लाईक शेअर सबस्क्राईब करा माझ्या दीदीला. कॉमेडियन आहे आमचं कॅरेक्टर. आणि ही आमची फॅमिली, ही ऑल्सो कॉमेडी करते, कधी कधी भांडणं पण करत्या पण परत कॉमेडी करत्या. सांगू का लेकर घरामध्ये राहते ही लेकराला नवल वाटतं ही तसंच करला रे तिथे बी नको ग म्हणले तर बी केले ते व्हिडिओ युट्यूबला फेमस होऊन जाशील. तेच म्हणाला तिला नको दिदी आपला तुझ्या तोंडात गेला कॅमेरा. तर तसंच केली ह्याच्यावर पण तोंडात गेला कॅमेरा. संगीताबाई हसू लाल बंद कर, याचा अर्थ ही न म्हणायची माझं शूट कर. हे बघ इकडे ताटलं पण ठेवलंय दुधाचं. काही इकडं जेवायला हाय आणि इकडं बकेट आहे. तुम्हाला समजलं असेल, इथं जेवायचं आणि लगेच इथं तयार सोय सगळी करायची. इकडं सोय आहे आपल्याकडे, त्यामुळे दाबून. तू समझा? हाँ. नहीं, तू समझा नहीं. करा लाईक करा. अच्छा लगता है कौन सब्जेक्ट सबस्क्राईब करा, काहीतरी वेगळं वाटतं. सबस्क्राईब करा, फॉलो करा, फॉलो करा. आमचा व्हिडिओ बघा, नका बघू. माझ्या रात्रीचं मठ्ठा 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 ए मठ्ठा ना मटा पडलाय म्हणा. हे बघा, हा तोच नवरदेव होता जे मंडपात झोपला होता. आता शेतात झोपलाय. लग्नाच्या दिवशी यांची सप्तपदी होती. नवरी मेकअप करून तयार, नवरदेव मंडपात झोपला होता. झोपला होता एक तर 9:30 वाजेपर्यंत. दोन आळची लावून असा 17 पडाला. येते दोघांचं कॅरेक्टर. त्याला 12 आळजून त्याला बराचा आणि जावाई माहुरी मॉडल. नाही अंगारा, इंग्लिश मध्ये ना ती मराठी आहे. काही मराठीच अंगारा मध्ये अंगुरा नव. आमचा अंगुरा नसते, आमचा अंगुरा असते. रोस्ट करायलीस काय मला व्हिडिओ? ही सासू आहे, ही जावई आहे. नशीब लागते अशी सासू मिळायला. नाही नाही घरीच बरी आता नाही वय ह्याच्यासारखं ह्याच्यापेक्षा. गाईज, हरभऱ्याची भाजी खुडायला तुम्ही नका खुडू, तुम्ही फक्त बघा. मी पण नाही खुडणार, मी पण फक्त बघणार आहे. ही लई काम. हे बघा, जळण आणलेली ही तर प्रॉपर ट्रेन आहे बघा. साडीच गुंडाळून आली आहे. कशी भाजी खुडते? मी तर अशीच खुडून आणायची. ही माझी मम्मी स्टाईल मध्ये खुडते. मामी किती हळू शेंडे धरत. त्यांचं शेत आहे माहितीये. या तुम्ही पण भाजी खुडायला. जे माझे ब्लॉग बघतात त्यांना माहिती आहे मी असं पण काम चोरच आहे. कॉम्प्लिमेंट आहे माझ्यासाठी ते. म्हणजे मी घरचं बी करायचं आणि बाहेरचं पण करायचं आणि हे मला काम चोर म्हणणार. वा.
येड बघा कसं येतं बोलायला खाली दीदी मी तुझं स्टेटस टाकते आता त्याच्यावर राजाला त्याला उठायचं मामाच्या परमाच्या लग्नात कांता मामीला लय मारलं ज्याच्यावर राज आलाय का त्या दोघीचं बांधून ठेवले आला राज मी पळायला गेले टोबा अशी करत होती माय सांग की काय तर कांता मामीवरच राज घालाय. माय तुझ्याबद्दल बोलायत काय सांग त्यांना पोरायला त्रास दिलीस का य? होय माय पोरायला त्रास दिलीस का तुझ्या काळातल्या हा? माय जा जा तुला आवडतील तरी काय ते ना चाललीस तू एवढी काळजी जावयाची पहिली सासू आहेस बाई. अगं लय काळजी आहे मायला जावयाची हे बघा आमचे पार्टनर मागचीला इंट्रोड्यूस करायला हॅलो ते बघा मागचीला इंट्रोड्यूस करायलोय. बर मला नको घेऊ मग जा ओके ही बहीण आहे हाय आणि ही पण बहीण आहे. दीदीचे ब्लॉग व्हायरल होणार लाईक्स येणार सबस्क्रायबर्स वाढणार पण जेव्हा दीदी पोस्ट करणार जेव्हा दीदी पोस्ट करणार याला पण खूप घाई आहे माझ्या व्हिडिओ मध्ये यायची बघा आणि इतकी घाई की ना तोंड पण नाही दाखवलं सरळ पुढे गेलं. इग्नोर करून गेला तुला इग्नोर अरे एकाचे दोन कसे झाले हा बोल हा ओके ऍक्सेप्ट केला आता मी बंद करणार.